राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ. नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला हेडलाईन्स. एअर एशियाच्या बेपत्ता विमानाचे अवशेष समुद्रात आढळल्याची माहिती. विदेशी दारूच्या दरात झाली वाढ. बिलोली तालुका शेकापच्या वतीने आज बिलोली तहसीलवर मोर्चा. महिला लोकप्रतिनिधीच्या नेतृत्वाबाबत मुखेड येथे दाखल झालेल्या गुन्ह्यावरून घराघरात वाद. साकर्णे घाटात बसगाडीचा समोरील रिमोट टायर फुटल्याने चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला. आता बातमीपत्र विस्ताराने. इंडोनेशियाहून सिंगापूरकडे निघालेलं एअर एशियाचं विमान बुडाल्याची भीती आणखी वाढली आहे, कारण शोध मोहिमेदरम्यान विमानाचे संशयास्पद तुकडे समुद्रात आढळल्याची माहिती इंडोनेशियन अधिकाऱ्यांनी दिली आहे. सध्या बेपत्ता झालेल्या एअर एशियाचं QZ8501 या विमानाचं ऑस्ट्रेलियन विमानाच्या मदतीने शोध मोहीम सुरू आहे. रविवारी पहाटे 4:45च्या सुमारास विमान बेपत्ता झालं. यावेळी कर्मचाऱ्यांसह एकूण 162 प्रवासी विमानात होते, त्यामुळे हे सर्व प्रवासी बुडाल्याची दाट शक्यता आहे. दरम्यान यावर्षी मार्च महिन्यात MH370 हे विमान देखील संपर्क तुटून गायब झालं होतं. यामध्ये 370 प्रवासी होते. त्या विमानाचा आजपर्यंत पत्ता लागलेला नाही. त्यानंतर जुलै महिन्यात मलेशियन एअरवेजचं विमान रशियाची राजधानी युक्रेनमध्ये दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं होतं. विमानावर झालेल्या हल्ल्यात 298 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतीय कामगार पक्षाच्या वतीने विविध मागण्यासाठी बिलोली तहसीलवर आज दिनांक 30 डिसेंबर रोजी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून सदर मोर्चात मार्गदर्शक म्हणून अलिबाग मतदारसंघाचे आमदार भाई पंडित यांच्यासह पक्षाचे मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती बिलोली तालुका शेकाप पक्षाच्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षापासून बिलोली शहरात अतिक्रमणाचा तर तालुक्यात गायरान पट्ट्याचा प्रश्न गाजत आहे. अशा सार्वजनिक बांधकाम उपविभाग बिलोलीच्या वतीने अतिक्रमणधारक घरमालकांना नोटीस बजावल्यामुळे गेल्या 25 ते 30 वर्षापासून अतिक्रमण करून वास्तव्यात असलेल्या घरमालकात घबराटीचे वातावरण झाले आहे. सदरील रहिवाशांनी या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे धाव घेऊन त्यांची व्यथा सांगितली असता सदर प्रमुख मागणीसह शेतकरी, शेतमजूर, निराधार, बेरोजगार यांच्याशी निगडीत असलेल्या मागण्यांचा समावेश करून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज 30 डिसेंबर रोजी या पक्षाच्या वतीने बिलोली तहसीलवर मोर्चा काढण्याचे आयोजन करण्यात आले आहे. मोर्चाचे नेतृत्व शेकापचे बिलोली तालुका अध्यक्ष गौतम काठेवाडीकर, शहर अध्यक्ष गुणाजी शेळके, शेख पाशा हुसेन साब हे करीत आहेत. सदर मोर्चास मतदारसंघाचे आमदार धैर्यशील पाटील, आमदार पंडित पाटील, मोहन गुंड, राजेश ढवळे आदी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. मोर्चास उपस्थित राहण्याचे आवाहन बिलोली तालुका शेकापच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे. बिलोली तालुक्यातील परमिट बियर बार मधून विकल्या जाणाऱ्या काही विदेशी दारूंच्या ब्रँडमध्ये 5 ते 10 रुपयांची वाढ दिनांक 20 नोव्हेंबर पासून झाली असून अगोदरच MRP दरापेक्षा 20 ते 30 जास्तीच्या दराने विकल्या जाणाऱ्या विदेशी दारूमध्ये पुन्हा ही वाढ झाल्या कारणाने आता ऐन 31 डिसेंबर रोजी मद्यप्राशन करणाऱ्या शौकिकांच्या खुशीवर विरजण पडले असून हा दिवस या शौकिकांसाठी थोडा गम थोडा खुशी असाच जाणार आहे. किमान या दिवसाचे तरी भान ठेवून एक तरी दिवस MRP दराने देशी विदेशी दारू विकण्यासाठी उत्पादन शुल्क अधिकारी पुढे येतील का, अशी सर्वत्र चर्चा होत असून अधिकाऱ्यांच्या बाबतीत संतापही व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या अनेक वर्षापासून भारतीय संस्कृतीची जोपासना करीत पश्चिमात्य संस्कृतीचा पुरस्कार करून दिनांक 31 डिसेंबर हा दिवस शहरासह खेडोपाडी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. शेतमजुरापासून ते श्रीमंतापर्यंतच्या मद्यप्राशन करणाऱ्या शौकिकांनी या दिवशी मावळत्या वर्षाला नमस्कार करून मौजमजा करीत आपली रात्र घालवतात. यामध्ये बियर बार मालक वर्षभर शासनाच्या नियमांचा भंग करीत संबंधित अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने निर्धारित दरांची ऐशी की तैसी म्हणत जास्त दराने विदेशी दारूची विक्री करीत असतो. आता दुष्काळात 13वा महिना आला. अख्ख्या मराठवाडा दुष्काळात होरपळत असताना 20 नोव्हेंबर पासून
पुन्हा 5 ते 10 रुपये परमिट बिअर बार मधून विकल्या जाणाऱ्या विदेशी दारूच्या दरामध्ये वाढ झाली आहे। याबाबत दारूबंदी उत्पादन शुल्क मंत्रालया व या विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कळून चुकले की कितीही कधीही दारूच्या दरात वाढ झाली तरी ही या महाराष्ट्रात कधी कोणीही उठाव केला नाही। हे या विभागाचे वैशिष्ट्य होय। ज्या मद्यप्राशन करणाऱ्या व्यक्तींमध्ये शासनास लाखो रुपयाचा महसूल मिळतो, परमिट बिअर बार मालकांनी व्यक्तीकडून एमआरपी दरापेक्षा जास्त दराने रक्कम वसूल करतात। यामुळे अधिकाऱ्यांना दरमहा नेमून दिलेल्या तारखेच्या आत हप्ताही मिळतो। यामुळे सगळ्यांचे चांग भले। एवढे असताना हे सगळे तसे निगरगठ्ठ किमान 31 डिसेंबर या दिवसाचे तरी भान ठेवून शासनाच्या निर्धारित दराचे पालन करावे, अशी दबक्या आवाजात चोरट्या मार्गांनी मद्यप्राशन करणाऱ्यांसह ओपन टू ऑल वावरणाऱ्या शौकिकांची मागणी आहे। वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र। नांदेडच्या खवय्यांसाठी शुद्ध शाकाहारी व रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था। राजस्थानी गुजराती थाली पार्सल सोबतच उत्कृष्ट सेवा फक्त दुर्वांकुर हॉटेलमध्येच। शहराच्या मध्यवर्ती बसलेले व वातानुकूलित असलेले फक्त आणि फक्त दुर्वांकुर हॉटेल। थालीची वेळ सकाळी 8 ते 3:30 पर्यंत आणि सायंकाळी 7 ते 11 पर्यंत। किटी पार्टी, गेट टुगेदर पार्टी, लग्न, वाढदिवस पार्टी व इतर शुभ कार्य करायचे मग चिंता कशाला। दुर्वांकुर हॉटेल सोबत आकाश फंक्शन हॉल आहे ना सोबतीला। एक वेळेस नक्की भेट द्या। संपर्कासाठी पत्ता आयुर्वेदिक कॉलेजच्या समोर, कुटुंब फॅशनच्या बाजूस, वजिराबाद, नांदेड। संपर्क 992102 2221 9850 22 22 21 9970 94 33 87। साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा। समस्त हिंगोलीवासियांना कळविण्यात आनंद होतो की श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र नाईक नगरच्या वास्तुशांती निमित्त श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊलीचं हिंगोली नगरीत दिनांक 2 जानेवारी 2015 रोजी आगमन होत आहे। सायंकाळी 5 वाजता जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर परमपूज्य गुरुमाऊलींचं हितगुज बालसंस्कार, वास्तुशास्त्र, सेंद्रिय शेती व जीवनातील विविध समस्यांवर मार्गदर्शन होणार आहे। या निमित्ताने सण, वार, व्रत, वैकल्य आपण कसे साजरे करावे याविषयीचे प्रात्यक्षिक 165 स्टॉलच्या द्वारे सकाळी 10 वाजल्यापासून प्रदर्शन उपलब्ध होणार आहे। गुरुमाऊलीचे हितगुज ऐकण्यासाठी व प्रदर्शन पाहण्यासाठी आपण सहकुटुंब, सहपरिवार व इष्टमित्रांसह जिल्हा परिषद मैदानावर दिनांक 2 जानेवारी 2015 रोजी उपस्थित राहून लाभ घ्यावा। या सुवर्ण संधीचा लाभ घेऊन आपल्या जीवनाचं सोनं करावं। चला जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर दिनांक 2 जानेवारी 2015। शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह। संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर। बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड। संपर्क 73 50 62 56 56। प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स। वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा। फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड। संपर्क 73 50 62 56 56। घर बांधकाम, हॉटेल, मॉल, महाविद्यालय, बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे विट्रिफाईड टाइल्स, वॉल टाइल्स, ग्रेनाइट, कडप्पा, सॅनिटरीज आयटम, तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल। घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम, टॉयलेट, पार्किंग, किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी? त्यासाठी संपर्क करा सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल, विद्युतनगर, नांदेड। तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंदनगर, नांदेड। संपर्क 94 23 03 50 35। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। मुखेड ग्रामपंचायतीने केलेल्या मगरारोहयाच्या कामात अपहार झाल्याने अनेक महिला पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात झाले आहेत। अपहारास घरातील कर्ता पुरुषच जबाबदार असून त्याची शिक्षा मात्र घरातील महिलांना भोगण्याची वेळ आली आहे। या प्रकारामुळे कुटुंबातील त्रस्तासह न्यायालयीन त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने महिलांचे राजकीय आरक्षण वाढावे अशी मागणी पीडित महिलांतून केली जात आहे। महिलांना आरक्षण समान करण्यात आले, यामुळे अनेक निवडणुकीतील महिलांना आरक्षित झाल्या। सर्वसामान्यासह अनेक राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी आपलेच वर्चस्व असावे
यासाठी तसेच आरक्षित असलेल्या पुरुषांना घरातील महिलांकडून राजकारणातील प्रवेश करावे अशी मनोकामना झाली। त्या अनुषंगाने आरक्षण जागेवर घरातील महिलांना निवडणुकीत उभे करून महिलांना प्रचारासाठी घराबाहेर काढले। या नव्या घडामोडीमुळे महिलांना बाहेर फिरण्याची संधी मिळू लागली, हे त्या महिलांना बरेच वाटले। निवडणुकीत विजयी होऊन ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच होऊन सर्वांसमोर बसून नेतृत्व करण्याची वेळ आली, त्यावेळी संबंधित महिलांना राजकारण चांगले वाटू लागले। अशा प्रकारे त्यांचा कार्यकाळ चालू असताना अनेक योजना राबविण्यासाठी अथवा झालेल्या कामाची बिले उचलण्यासाठी त्या महिलांच्या सह्या घरातील कर्त्या व्यक्तींनी सदरी महिलांनी सह्या देणे चालूच ठेवले। त्यातच गावातील अथवा इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कामाबद्दल तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी चौकशी करून तशा पद्धतीने कागदपत्रे जमा करून तक्रारी सुरू ठेवल्या। या तक्रारीबाबत संबंधित सरपंच व उपसरपंचांना कल्पना देण्यात आली नाही। महिला पदावर असल्याने काहींनी तडजोड केल्या तर काहींनी बघता येईल या ढेकीवर प्रकरणाकडे कानाडोळा केला। यावेळी माहिती गोळा करणाऱ्या व्यक्तींनी न्यायालयात धाव घेणे सुरू ठेवले। न्यायालयाने अपहार झाल्याने ठरवून संबंधितावर गैरव्यवहार व अपहार झाल्याचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले। त्याच आदेशाप्रमाणे मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले। ही बाब घरात राहून घरातीलच व्यक्तींना सांगण्यावरून केलेल्या कामाची कल्पना घरातच समजली। यावरून घराघरात वाद निर्माण झाले आहे। काही महिला या प्रकारामुळे आजारी पडल्या तर काही मोटारसायकलवरून पडून जखमी झाल्या। महिलांना समान अधिकार असलेला गवगवा जरी होत असला तरी तालुक्यातील महिलांना हे आरक्षण नसते तर बरे झाले असते, असा नाराजीचा सूर महिला लोकप्रतिनिधीतून बोलताना दिसून येतो। किनवट आगारात मोडकळीस आलेल्या गाड्या व सर्रास रिमोटचे टायर समोर वापरले जात असल्याने मोठा धोका होण्याची शक्यता असल्याचे वृत्त नुकतेच प्रकाशित झाले होते। कुंभकर्ण झोपेतील महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना जागच आली नाही, मात्र घडायचे तेच झाले। काही दिवसापूर्वी साखरणी घाटात बस गाडीचा समोरील रिमोट टायर फुटल्याने चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात होता टळला। याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक 26 डिसेंबर रोजी वाहन चालक BM घुगे व वाहन चालक अरुण वगरे हे गाडी क्रमांक MH20 BL 1511 या क्रमांकाची बस गाडी घेऊन किनवट येथे माहूरकडे जात असताना गाडीत 50 प्रवासी होते। किनवट शहरापासून 20 किलोमीटर अंतरावर साखरणीकडे उतरत्या घाटात गाडीच्या समोरील रिमोट असलेल्या टायर फुटल्याने मोठा अपघात होता चालकाच्या सतर्कतेमुळे टळल्याने गाडीत असलेल्या 50 प्रवाशांचा जीव वाचला। यापूर्वी जागरूक नागरिक कचरू जोशी, सुनील गरड, महेश चव्हाण, बबलू जाधव आदींनी वृत्तपत्रातून किनवट आगाराच्या गलथान कारभाराविरुद्ध आवाज उठवला होता, मात्र संबंधित विभागाला जाग आली नाही। भविष्यात हे आगार प्रवाशांचा जीव धोक्यात घालून आपला कारभार चालवत असतील तर या विरुद्ध आवाज उठवू असा इशारा त्यांनी दिला आहे। शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स। एअर एशियाच्या बेपत्ता विमानाचे अवशेष समुद्रात आढळल्याची माहिती। विदेशी दारूच्या दरात झाली वाढ। बिलोली तालुका शेकापच्या वतीने आज बिलोली तहसीलवर मोर्चा। महिला लोकप्रतिनिधीच्या नेतृत्वाबाबत मुखेड येथे दाखल झालेल्या गुन्ह्यावरून घराघरात वाद। साखरणी घाटात बसगाडीच्या समोरील रिमोट टायर फुटल्याने चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला। याचबरोबर नमस्कार, इथे सायंकाळचं बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार। जग आता जवळ आले। जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये। तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी। आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदूगिरी पोखरून काढणारी। मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा। नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ।